नमस्कार जय शिवराय शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8वी हप्त्याची तारीख राज्य शासनाच्या माध्यमातून आणि राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून अखेर फायनली ते जाहीर करण्यात आले. त्या तारखेला आता जे आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून अर्थात मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जे आहे की राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येकी 2,000 रुपये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 8वी हप्त्याचे आता इथे वितरण करण्यात येणार आहे. संपूर्ण काही माहिती थोडक्यात आपण विस्ताराने समजून घ्या. तत्पूर्वी तुम्हाला सांगू शकतो की 2.5 लाख एवढे शेतकरी जे की या योजनेच्या माध्यमातून इथे आता अपात्र करण्यात आलेले आहे. 2.5 लाखाहून अधिक शेतकरी योजनेच्या माध्यमातून अपात्र करण्यात आले. याच्यामध्ये त्यांनी काही निकष लावलेले आहे असं त्यांचा दावा आहे. निकष कोणते आहे ते तुम्हाला सांगू शकतो. याच्यामध्ये दुहेरी लाभार्थी, जमिनीची नोंद न जुळणे ही काही याच्यामध्ये यांचा समावेश आहे शेतकरी मित्रांनो. तर दुहेरी लाभार्थी यांची संख्या जवळपास 35,000 एवढी आहे. 28,000 एवढी शेतकरी एवढी जी संख्या आहे ती मृत लाभार्थी यांची आहे. आता विचार केला असता तर 93,66,000 शेतकऱ्यांपैकी आता ह्या वेळेस नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी जे की 90,41,000 एवढे शेतकरी आता योजनेच्या संदर्भात पात्र बसलेले आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये ते सर्व काही हप्त्याचं वितरण तिथे होणार आहे. याच्यासाठी शेतकऱ्यांचे महत्त्वाचे काही मुख्य कामे तिथे अप्रूव्हल असणे गरजेचं आहे. अर्थात आधार सेडिंग, लँड सेडिंग आणि KYC हे सर्व काही स्टेटस त्यांचे तिथे ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे. नसता त्यांना तिथे नमो शेतकरीचा 8वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त तिथे होणार नाही शेतकरी मित्रांनो. तर त्याचबरोबर शेतकरी आता आज दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी नगर परिषदेत सर्व काही मतदान आहे आणि उद्या दिनांक जे आहे की 3 डिसेंबर 2025 रोजी याचा रिझल्ट आहे. अर्थात याचं जे आहे की सर्व काही निकाल तिथे लागणार आहे आणि याचा निकाल लागल्याच्या नंतरच जे आहे की नमो शेतकरीचं हप्त्याचं वितरण त्यांच्या माध्यमातून याला ठरवण्यात आलेले. तर नेमकं ती कोणती तारीख आहे तर तुम्हाला सांगू शकतो दिनांक शेतकरी मित्रांनो दिनांक 8 ते 10 डिसेंबर 2025 दरम्यान हा हप्ता वितरण होणार अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून येथे देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी जर कधी तुमची आधार सेडिंग, KYC, लँड सेडिंग हे सर्व काही अपडेट तिथे तुमचे क्लिअर नसेल आणि खास करून तुमचं ॲग्रीस्टॅकवरती रजिस्ट्रेशन नसेल, तुमच्याकडे फार्मर युनिक ID कार्ड तुमचं जनरेट नसेल तर तुम्हाला तो हप्ता तिथे प्राप्त होणार नाही अशी तरी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून येथे आहे शेतकरी मित्रांनो. आणि येत्या 8 ते 10 डिसेंबर 2025 दरम्यान तुमच्या खात्यामध्ये जे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जे की 8वा हप्ता वितरण होणार आहे आणि बऱ्याच काही न्यूज बनवू लागल्या की 9वा देखील याच्या सोबत वितरण होणार आहे. पुढील जे आहे की आगामी ग्रामपंचायती निवडणुकीच्या काळामध्ये तर हे कितपत सत्य आहे तर थोडक्यात तुम्हाला सांगू शकतो की असं काहीच नाही मित्रांनो. एकच हप्ता तुमच्या खात्यामध्ये याचं वितरण होणार आहे कारण की आता लेटेस्टमध्येच जे आहे की सर्व काही PMच्या याद्या जे आहे की राज्य शासनापर्यंत नमो शेतकरीच्या योजनेसाठी पोहोचलेले आहे आणि याच्या माध्यमातून बरेच काही शेतकरी इथे आता अपात्र देखील करण्यात आलेले आहेत. तर हेच एक महत्त्वाचं असं अपडेट नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात होतं. मला आपल्यासोबत देखील इथे शेअर करा. तर पुढील माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्की लाईक देखील करू शकता. पुढील पण असलेच महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलमध्ये नक्की तिथे सबस्क्राईब करा. तर मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.